श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात स्त्रीलिपी या मालिकेत ऐकूया डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी साधलेला संवाद. आज ऐकूया भाग 9, पहिले चरित्र. आपल्याला महानुभाव पंथाविषयी थोडीफार माहिती असते. या पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या आठवणींचं संकलन केलं गेलं. तोच सुप्रसिद्ध ग्रंथ लीळाचरित्र. या ग्रंथाच्या निर्मितीमध्ये एका स्त्रीचा मोलाचा हातभार होता. या ग्रंथाचे संकलक माहिम भट्ट हे चक्रधरांचे शिष्य. ते त्यांच्या अनेक आठवणी महदंबा किंवा महदाईसा या आद्य कवयित्रीला विचारून घेत त्याची यथार्थता तपासून घेत. या महदाईसेचा उल्लेख स्वतः चक्रधर स्वामींनी मोठ्या कौतुकानं केलाय. ते म्हणतात, म्हातारी चर्चक, म्हातारी जिज्ञासू, एथ काही पुसत असे. अशा या जिज्ञासू आणि निर्भीड स्त्रियांच्या चरित्रलेखनाची गंगोत्री उगम पावली आहे. यानंतर मग आपल्याला संत जनाबाईंच्या काही अभंगात काही संतांची चरित्ररेखा दिसते. त्यांनी सेना न्हावी यांचंही चरित्र लिहिलंय. रामदास शिष्या बयाबाई यांनी संत रामदासांच्या चरित्रावर थोडा प्रकाश टाकलाय. रामदास हे सावळ्या वर्णाचे होते हा तपशील आपल्याला या बयाबाईंच्या पद्यातूनच समजतो. आधुनिक साहित्यात चरित्रलेखनाचा भक्कम पाया घातला तो काशीबाई कानिटकर यांनी. पहिल्या स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचं चरित्र काशीबाईंनी लिहिलं. लोकोत्तर कर्तृत्व गाजवलेल्या आनंदीबाई यांचं चरित्र एका स्त्रीनं लिहावं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. एका अर्थानं ही पहिल्या स्त्री डॉक्टरला वाहिलेली आदरांजलीच म्हणावी लागेल. यामध्ये काशीबाई लिहितात की आम्हा स्त्रियांसाठी आनंदीबाईंनी घेतलेल्या कष्टांच्या ऋणातून मुक्त व्हावं म्हणून हे चरित्र लिहायचं मी ठरवलं. यापूर्वी मराठी साहित्यात चरित्रलेखनाची परंपरा अशी नव्हती. काशीबाईंनी इंग्रजी साहित्यात चरित्र कसं लिहिलं जातं याची माहिती करून घेतली, वाचन केलं. आपलं चरित्र हे केवळ ऐकीव माहितीवर असू नये म्हणून त्यांनी आनंदीबाईंचे पती गोपाळराव जोशी यांना आपल्या घरी ठेवून घेतलं आणि त्यांच्याकडून सगळे तपशील जाणून घेतले. आनंदीबाई आणि आनंदीबाईंच्या अमेरिकेमधल्या मानलेल्या आई मेरी कार्पेंटर यांचा पत्रव्यवहार वाचला. इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झालेलं आनंदीबाईंचं चरित्र वाचलं आणि नंतरच आपलं लेखन केलं. सहृदयता आणि चिकित्सकपणा यांची एकत्रित सांगड घालत काशीबाईंनी हे चरित्र लिहिलंय. काशीबाईंची शैली अतिशय साधी आहे पण आकर्षक आहे. अनेकदा ती वाचकाच्या मनाला चटका लावून जाते. संयम आणि सुसंस्कृतता या गुणांमुळे हे चरित्र आज देखील वाचनीय वाटतं. आनंदीबाईंच्या कर्तृत्वाची अस्सल आणि साध्यंत माहिती ते आपल्याला देतं. शिवाय आनंदीबाईंबद्दल लिहिताना काशीबाई त्या काळच्या समाजस्थितीवर सुद्धा भाष्य करतात. त्या काळातल्या स्त्रीची परवशता त्यांना खूपत होती. त्यामुळे त्या अगदी स्पष्टपणे असं लिहितात की इथून पुढच्या काळात स्त्रीच्या वेगळ्या मताचे आणि निर्णयाचे स्वातंत्र्य नाकारता येणार नाही. मुलांच्या घडणीकडे लक्ष देणं का आवश्यक आहे हे देखील त्या जाता जाता आपल्याला सांगतात. अनिष्ट चालीरीती मोठ्यांकडूनच मुलं शिकतात असा मानसशास्त्रीय विचारसुद्धा काशीबाईंनी यात मांडला आहे. 1891 मध्ये एका कर्तबगार स्त्रीनं दुसऱ्या एका कर्तबगार स्त्रीचं चरित्र लिहावं आणि त्यामधून समाजप्रबोधनही घडवावं ही महत्त्वाची मोठी गोष्ट आहे. त्यानंतरचं पुढचं स्त्रीलिखित चरित्र येण्यासाठी मध्ये 16-17 वर्षांचा काळ गेला हे खरं. अवंतिकाबाई गोखले यांनी 1917 मध्ये गांधीजींचं चरित्र लिहिलं आणि आज आपल्याला वीणा गवाणकरांपर्यंत स्त्रियांच्या चरित्रलेखनाची परंपरा सशक्तपणे उमटलेली दिसते. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात स्त्रीलिपी या मालिकेत आपण ऐकत होतात डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी साधलेला संवाद. 9व्या भागाचा विषय होता पहिले चरित्र. निर्मिती सहाय्य संकेत गायकवाड. सादर करते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.